पाण्याची समस्या खूपच आहे, म्हणजे पाणीच येत नाही आणि पाण्याची महिलांना खूप पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतात प्रत्येक ठिकाणी. तर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच पाहिजे. कुठून आलात मावशी तुम्ही? थेट हांडा घेऊन यायची वेळ का आली? मी कसब्यातच राहते, शुक्रवार पेठेत. आमच्या इथं फार उशिरा पाणी सोडतात. 11 वाजता पाणी येतं आणि 1 वाजता जातं. सकाळची कामे कसं करायची आम्ही? महापालिकेला तुम्ही काही पत्र दिलं होतं का? महापालिकेला प्रश्न विचारले होते का? तरी सुद्धा पाणी का येत नाही? आपण बघू शकतो की मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार निवेदन देऊन लोकांच्या नागरिकांचे मूलभूत गरजाही पूर्ण होत नसतील तर अशा सरकारवर धिक्कार आहे. वारंवार आम्ही निवेदन करतोय, इकडे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये येऊन जाऊन भेट देतोय. 17-18 या प्रभागाला बिलकुल पाणी येत नाही. अचानक सूचना दिल्याशिवाय हे लोक पाणी घालवतात. सकाळ सकाळी महिलांची भरपूर तारांबळ होते. यामुळे काही काम करणारे असतात, बाहेर जाणारे असतात. पाण्याशिवाय कामं होणार कशी? दिवसभर त्या पाण्यासाठी इथल्या महिलांना वणवण हिंडावं लागतंय. दारोदारी जाऊन बघावं लागतंय कोणाकडे पाणी येते का. पाणी येत नाही. आम्हाला सूचनाही मिळत नाही आणि आमच्या या महिलांच्या या आणि नागरिकांच्या सर्व प्रश्नांसाठी शिवसेना आज मैदानात उतरली आणि आम्ही आज इथे आंदोलन करत. आमदार किंवा पालिका यांच्या संदर्भात तुम्ही काही बोलणं झालं होतं का? स्थानिक आमदार असतील, महापालिकेचे कर्मचारी असतील, यांच्यावर तक्रार दिली होती? जे आहेत म्हणजे आमच्या स्थानिक लेवलचे धंगेकर वगैरे यांच्याशी बोलणं झालेलं आहे, पण ते काही करू शकत नाही. आणि लाडक्या बहिणींना जे लाडक्या बहिणी म्हणून निधी वगैरे देतात अशा सरकारचा धिक्कार असो. म्हणजे ते लाडक्या बहीण जे म्हणतात आणि सरकारचं जे चाललेलं आहे अशावर आम्ही धिक्कार टाकतो. लाडकी बघू शकतो की खरं लाडकी बहीण एका बाजूला हे योजना जी चालू असेल तरी सुद्धा महिलांचा रोष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत. अध्यक्ष, शहराध्यक्ष या ठिकाणी आहेत. काय भूमिका? गेल्या 15 दिवसापासून आमचे पदाधिकारी या ठिकाणचे विभाग प्रमुख असतील, चंदन साळुंके,